मैथिलीच्या मावशीला 2-3 दिवसांच्या सुट्ट्या होत्या. त्यामुळे मैथिलीची मावशी आणि मैथिलीचा दादा 2-3 दिवसांसाठी पुण्याला आले होते. त्यामुळे मैथिलीचे पप्पा म्हणाले 2-3 दिवस सुट्ट्या आहेत तर कुठेतरी फिरायला जाऊया. त्यामुळे सगळ्यांनी डिस्कस करून अलिबागला जाण्याचा प्लॅन ठरवला. पण बीचवर जायचं म्हटलं की सर्वात पहिले प्रश्न पडला की कपडे कोणते घालायचे. त्यासाठी शॉपिंग करायला आम्ही सर्वजण मॉलमध्ये आलो. तिथे आम्ही मैथिलीसाठी कपडे बघत होतो. मैथिलीचे दादा मैथिलीसाठी कपडे सिलेक्ट करायला हेल्प करत होता. त्यानंतर आम्ही सर्वांच्या चॉईसनुसार मैथिलीसाठी 3 ड्रेस घेतले आणि घरी परत यायला निघालो. मॉलमध्ये फिरून परीला खूप आनंद झाला होता. त्यामुळे येताना ती खूप खुश होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण लवकर उठून आवरून रेडी झाले अलिबागला जाण्यासाठी. ते बीचवरती सर्वांना क्रिकेट खेळायचं होतं. त्यामुळे सर्वांनी बॅट बॉल सोबतच ठेवले होते. सर्व बॅग वगैरे घेऊन आम्ही निघालो. सर्व बॅग मैथिलीच्या पप्पांनी आणि दादांनी डिकीमध्ये टाकल्या. त्यानंतर आम्ही गाडीत बसून निघालो अलिबागसाठी. मैथिलीला किती आनंद होतो हे तिच्या चेहऱ्यावरून दिसतच होतं. मैथिली नेहमीप्रमाणे समोर तिच्या दादाजवळ बसली होती. मागे सर्वजण डान्स करत होते. त्यानंतर मैथिलीच्या पप्पांनी जे रिसॉर्ट बुक केलं होतं आम्ही तिथे आलो. रिसॉर्ट खूप छान होतं. समोर लॉन, स्विमिंग पूल सर्व काही व्यवस्थित होतं म्हणून त्यांनी ते रिसॉर्ट बुक केलं होतं. त्यानंतर आम्ही एंट्री केली रूममध्ये. रूम पण अगदी स्वच्छ सुंदर होत्या. रूमच्या गॅलरीमधून पण समोरचा व्ह्यू खूप छान दिसत होता. त्यानंतर आम्ही सर्वजण तयार होऊन बीचसाठी निघालो होतो. बीचवरचा व्ह्यू पण खूप सुंदर होता. सर्वजण एन्जॉय करत होते. मैथिली सगळीकडे बघतच होती किती पाणी दिसतंय. तिला खूप छान वाटत होतं तिथे जाऊन. तिला पाण्याकडे खूप जाऊ वाटत होतं. तिचा दादा आणि मावशी पाण्याकडे जात होते. त्यामुळे तिचे पप्पा म्हणाले आपण पण जाऊ पाण्यामध्ये, तिला पाण्यामध्ये थोडंसं खेळवू. बघा ती कसे पाण्यामध्ये पाय मारतीये. त्यानंतर तिचे पप्पा तिला छान उंच उभं धरून खेळवत होते. तिला खूप छान वाटत होतं. तिला सगळीकडनं पाणी दिसत होतं. लाटांचा आवाज येत होता. तशी ती खाली बघत होती की आवाज कुठून येतोय नेमका. तिला काही समजत नव्हतं आवाज नेमका कुठून येतोय आणि काय होतंय. ती फक्त पाणी एन्जॉय करत होती. तिला पाणी बघायला आणि खेळायला खूप जास्त आवडते. भरपूर वेळ ती पप्पासोबत खेळत होती. तिला खूप छान वाटत होतं. तिचे पप्पा एकदम तिला उंच फेकून फेकून खेळवत होते. त्यानंतर आम्ही पाण्याच्या बाहेर येत होतो तर ती नुसती बघतच होती. त्यानंतर आम्ही खाली रेतीवर मस्त गप्पा मारत बसलो होतो. ती छान पप्पांसोबत गप्पा मारत होती. त्यानंतर पुन्हा आम्ही तिला पाण्यात नेलं. ती पाण्याला खूप जास्त बघत होती. तिला पाण्यात खेळायला खूप आवडतं. त्यानंतर रात्री आम्ही रिसॉर्टमध्ये जेवण करणार होतो. जेवणाची ऑर्डर दिली तर ते बोलले की जेवण यायला थोडासा टाइम लागेल. त्यामुळे मी मैथिलीला तिथे खेळवत होते. मैथिलीला मी त्या झुल्यामध्ये टाकलं होतं. बघा ती कशी खुश होती तिथे खेळून. त्यानंतर आम्ही दोघे पण तिच्यासोबत बसलो. तिला खूप छान वाटत होतं त्याच्यामध्ये झुलायला. तर मी तिला स्विमिंग पूलच्या साईडला नेलं होतं. तिथे एकदम लाईट्स वगैरे लावले होते. खूप छान दिसत होतं. त्यानंतर आम्ही जेवणासाठी टेबलवर बसलो. सर्वजण मोबाईल बघत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मैथिली तिच्या पप्पासोबत खेळत होती. तिला एकदम फ्रेश वाटत होतं सकाळी उठून आणि बाहेरचं वातावरण सुद्धा एकदम फ्रेश होतं. समोर समुद्र सुद्धा दिसत होता. त्यानंतर मी, तिचे पप्पा आणि ती थोड्याशा गप्पा मारत बसलो. एकदम छान फ्रेश वाटत होतं सकाळी सकाळी. आणि मैथिलीची तर मस्ती चालू होती तिच्या पप्पासोबत. तेवढ्यात आठवलं मैथिलीचा दादा तर उठलाच नव्हता. मैथिलीचा मस्ती पार्टनर होता तो. त्यामुळे ती त्याला आधी उठवायला गेली की चल मस्ती करू. तिने त्याला झोपेतून उठवून घेतलं. त्यानंतर दोघे जण एकमेकांकडे बघत होते आणि त्यानंतर दोघांची मस्ती सुरू झाली. सकाळ झाली की यांना मस्ती केल्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. मैथिली बघा कसा त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवती, त्याच्यासोबत मस्ती करते. तिला त्याच्यासोबत खेळायला लहानपणापासूनच खूप आवडते. त्यानंतर मैथिलीचे पप्पा आणि दादा स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करत होते. त्यामुळे ती सुद्धा तिथे निघाली. ती सुद्धा तिच्या स्ट्रोलरमध्ये बसून त्यांना बघत होती की ते कसे स्विमिंग करतायत. त्यानंतर तिला सुद्धा पाण्यामध्ये यायचं होतं. त्यामुळे मी आणि तिचे पप्पा तिला सुद्धा चल म्हणत होतो आणि ती तर नेहमी तयारच असते पाण्यामध्ये जाण्यासाठी. त्यामुळे तिच्या मावशीने तिला माझ्यापाशी दिलं. आम्ही मस्त पाण्यामध्ये खेळत होतो. तिला पण खूप छान वाटत होतं पाण्यामध्ये खेळताना. त्यानंतर निघण्याचा टाइम झाला. आम्ही सर्व बॅग वगैरे आवरून निघालो. निघताना काही विसरले की नाही ते पण एकमेकांना विचारत होतो. सर्व काही व्यवस्थित भरून आम्ही निघालो गाडीमध्ये बसून. निघताना मैथिलीला निघावंसं वाटत नव्हतं पण तरी पण निघावं लागत होतं कारण सोमवारपासून ऑफिस होतं पुन्हा. मैथिलीने एवढा एन्जॉय केला होता तरी सुद्धा ती बिलकुल थकली नव्हती. तिला अजून थांबावंसंच वाटत होतं. त्यानंतर आम्ही एका ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो होतो. तिथून समुद्र किनारा दिसत होता. एकदम शांत आणि लाटांचा आवाज. खूप छान वाटत होतं तिथे बसायला. मैथिली आणि मैथिलीची मावशी त्या झुल्यामध्ये बसले होते. त्यांना तिथे झुलून खूप छान वाटत होतं. मैथिलीचा दादा त्यांना झोका देत होता. त्यानंतर मी म्हटलं चला आपण जाऊया तिथे पाण्यापाशी. त्यामुळे आम्ही तिथे परत आलो. तिथे येऊन 2-3 फोटो काढले. तिथे मैथिलीचा दादा पाण्यामध्ये जात होता तर ती ओरडत होती जाऊ नको म्हणून. त्यानंतर तिथे चहा घेऊन आम्ही निघालो. येताना मैथिली झोपली सुद्धा नाही. मस्त खेळत होती गाडीमध्ये. तिला खूप छान वाटत होतं. एकदम फ्रेश वाटत होतं. त्यामुळे तिला झोप सुद्धा येत नव्हती. तिला असं वाटत होतं की आपण परत तिथे जावं. त्यामुळे ती झोपत सुद्धा नव्हती.
त्यानंतर आम्ही रिटर्न आलो पुण्यामध्ये. अशी होती आमची 2 दिवसांची ट्रिप.